आजची ब्रेकिंग न्यूज ही आहे की नवीन वर्षातलं पहिलं भांडण आमच्या दोघांचं झालेलं आहे आणि त्या भांडणाचं कारण म्हणजे भाजीपाला. काय झालं सांगते. त्या अगोदर सगळे उठले, मस्तपैकी रेडी झाले, किचन क्लीन केली. मावशी येणार नाही, सो आज पूर्ण स्वयंपाक, धुणं, भांडे, भाजी सगळं माझ्यावर आहे आणि बाकीची तर कामं दिवसभर चालत राहतील. पण स्वयंपाकाला मात्र फटाफट आवरणं गरजेचं होतं, कारण टिफिन द्यायचा असतो दोघांचाही. सो फटाफट पीठ मळलं आणि त्यानंतर भाजी काय टाकायची बघते तर काय भाजीपालाच नाही आहे. आणि मी आहोंना सांगितलं की तुम्ही जाऊन भाजीपाला आणा. सो ते बोलले की सकाळी सकाळी कुठे सांगते, तुला कालच आणायला पाहिजे होतं वगैरे. सो मला आला खूप राग. मला असं वाटलं की एकतर मी सगळी कामं करते घरातली आणि फक्त 5 मिनिटाचा भाजीपाला आणायला यांना किती लागतं. सो मी त्यांच्याशी बोललीच नाही. चहा वगैरे टाकला आणि तिथेच ठेवून दिला. म्हटलं घेतील किंवा नाही घेतील. आणि माझा मी चहा पीत भाजीपाला जो आहे तो निवडला. सो माझं असं होतं की एखादी भाजी टाकायची, आज डाळ वगैरे जास्त काही टाकायची नाही. सो मी मेथीची भाजी आणली होती आणि ती खूप जास्त फ्रेश होती आणि फटाफट त्याला निवडलं. फटाफट म्हणजे त्याला लिटरली 15 मिनटं लागले. मी फक्त ते फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते म्हणून तुम्हाला असं छान वाटत असेल पाहायला. सो चहा पीत भाजी निवडली, त्यानंतर फटाफट भाजी टाकली आणि पीठ तर मळून ठेवलं होतं. लगेचच चपात्या टाकल्या आणि मावशी नसल्यामुळे मला काय होतं की टाईम मॅनेजमेंट करायला ना थोडंसं अवघड जातं. जर सपोज मी नेहमी ह्या गोष्टी करत असते ना तर मला पटकन लक्षात आलं असतं की अगोदर काय करायचं, नंतर काय करायचं. सो एनिवे तरी कसं बसं मी मॅनेज केलं. मस्तपैकी मेथीची भाजी टाकली, बघू शकता. छानपैकी पोळ्या टाकून घेतल्या. अगोदर तिच्या डॅडींचेच टाकले आणि आल्यानंतर इवाच्या टाकल्या. चला भेटूया उद्या. बाय.